हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. माझे नाव कमलेश आहे आणि मी हरियाणामध्ये राहतो. माझे महिलांचे कपड्याचे दुकान आहे, जे शहरामध्ये मुख्य बाजारपेठेत चांगले चालत आहे. 15 वर्षांपूर्वी माझ्या बायकोचे आजारपणात निधन झाले. तेव्हा माझ्या आयुष्यात एक वादळ आले. आम्हाला एक मुलगी होती. माझी मुलगी शालू त्यावेळी फक्त 4 वर्षाची होती. मी खूप दुःखी झालो होतो आणि शालूची काळजी कोण घेईल याची काळजी वाटत होती. नातेवाईकांनी मला तिला तिच्या आजीच्या गावी पाठवण्याचा सल्ला दिला, पण मी नकार दिला. माझी मुलगी शहरातील चांगल्या शाळेत शिकावी अशी माझी इच्छा होती आणि शेवटी मी तिला माझ्यासोबत ठेवायचा निर्णय घेतला. मी एका मोलकरणीला कामावर ठेवले, जी स्वयंपाक करायची आणि घरकाम करायची. मी माझ्या दुकानात दिवस-रात्र कष्ट केले, जेणेकरून मी शालूला सर्व आनंद देऊ शकेन. वेळ निघून गेला आणि शालू आत्ता 19 वर्षाची झाली होती. तिने नुकतेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. शालेय जीवनात शालूबद्दल माझ्या मनात कधीच नकारात्मक विचार आले नव्हते. ती माझी मुलगी होती, माझा अभिमान. पण जेव्हा ती 12वीच्या शेवटच्या इयत्तेत होती, ती 19 वर्षाची झाली होती आणि तिच्या शरीरात बदल होऊ लागले. आणि जेव्हा ती घरी सलवार सूट घालायची, तेव्हा मला वाटायचं की तिलाही ते समजतंय. कधी-कधी ती मुद्दामहून असे कपडे घालायची, जे तिच्या फिगरला उठाव देतील. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिची फिगर आणखीच ठळक झाली होती. तिची कंबर इतकी बारीक होती की कोणताही पुरुष तिच्याकडे आकर्षक होऊ शकला असता. मी तिच्याकडे पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. शालू फक्त सुंदर नव्हती, तर ती खूप हुशारही झाली होती. तिने घरातील सर्व कामे, स्वयंपाक, साफसफाई आणि माझे कपडे तयार करायला सुरुवात केली होती. ती माझ्याशी मोकळेपणाने बोलत होती आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत मला माझ्या बायकोचे प्रतिबिंब दिसत होते. एका रविवारी सकाळी मी दुकानात जाण्यासाठी तयार होत होतो. शालू फरशी पुसत होती. तिने एक घट्ट सलवार सूट घातला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती उत्सुक होती. तिने तो खालून गुंडाळला होता, ज्यामुळे तिची गुळगुळीत गोरी आकृती दिसून येत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक विचित्र आकर्षण होतं. ती मला पाहून घाबरली आणि तिने पटकन तिचा सूट जुळवून घ्यायला सुरुवात केली. कदाचित तिला वाटले असेल की मी आधीच दुकानात निघून गेलो आहे. सूट घट्ट असल्याने तिला तो जुळवून घेण्यास त्रास होत होता. मी काहीही न बोलता दुकानात निघून गेलो, पण माझे मन त्या दृश्यावर अडकले होते. त्या संध्याकाळी मी घरी परतलो तेव्हा शालू स्वयंपाक करत होती. तिने आत्ता तिच्या आईचा सेलर फिटिंग सूट घातला होता, जो तिच्या आईचा आवडता होता. तो फिकट गुलाबी रंगाचा होता आणि गळ्याची रेषा इतकी खोल होती की तिची गोरी त्वचा चमकत होती. आम्ही दोघेही जमिनीवर बसून जेवलो. जेव्हा ती जेवण वाढण्यासाठी खाली वाकली, तेव्हा सूटची खोल नेकलाईनमधून तिची आकृती स्पष्ट दिसत होती. ते इतके भरलेले होते की माझी नजर खिळून गेली. अरे, मला वाईट वाटले. गेल्या 15 वर्षात शालूकडे पाहून मला त्या क्षणी इतका उत्साह कधीच जाणवला नव्हता. ती तिच्या आईपेक्षा जास्त कामुक दिसत होती. मला वाटले, फक्त एका नजरेने हे शक्य झाले असते का? जर मी तिला असं केलं असतं तर तिला माझ्या मिठीत धरण्यात काय मजा आली असती. जेवणानंतर मी तिला माझ्या खोलीत बोलावलं. ती थोडीशी संकोच करत होती. कदाचित तिलाही काहीतरी वाटलं असेल. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि तिचा श्वास थोडा जड झाला होता. ती खोलीत प्रवेश करताच छतावरून आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिले आणि बाहेर वादळ सुरू असल्याचे दिसले आणि पाऊस पडणार होता. शालूने मला सांगितले
की छतावर कपडे वाळत आहेत. आम्ही दोघेही कपडे घेण्यासाठी वरच्या मजल्यावर गेलो. अंधार होता आणि आमचे छेद बरेच मोठे होते. शालूला अंधाराची भीती वाटत होती, म्हणून ती माझ्या खूप जवळ चिटकून राहिली. तिचे उबदार शरीर माझ्या कमरेला वारंवार घासत होते, त्यामुळे मला गरम वाटू लागले. ते आता तिच्या आकारापेक्षा लहान झाले होते. मला त्याच्या लेस आणि रंग माझ्या हातात जाणवत होता. आम्ही कपडे घेऊन खाली आलो तेव्हा तिने माझ्या हातातून तिचे कपडे हिसकावून घेतले आणि कपाटात ठेवले. तिचा चेहरा लाल झाला होता आणि ती माझ्या नजरेतून सुटली. आम्ही माझ्या खोलीत परतलो. मला लक्षात आले की ती आत्ता खूप गरम झाली होती. तिचा श्वासोच्छ्वास जलद होत होता आणि तिची छाती धडधडत होती. मी तिला विचारले, शालू, तू तुझ्या आईचा सूट का घातलायस? ती म्हणाली, बाबा, माझे सर्व सूट ओले झाले आहेत. आणि ती कपड्यांबद्दल बोलताना ऐकून मला धक्का बसला, पण ती माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत होती ह्याचा मला आनंदही झाला. शेवटी मी तिच्यासाठी सर्व काही होतो, तिची वडील आणि तिची आईची जागा. मी म्हणालो, शालू, तुला अस्वस्थता करणारे घट्ट कपडे घालू नकोस. तिला समजले की मी सकाळी घडलेल्या घटनेबद्दल मी बोलत होतो. मी पुढे म्हणालो, मी तुझ्यासाठी इथे आहे. मी नवीन सूट शिवून देईन. घरी तुझ्या आईचे सूट घालू नकोस. आणि तिला समजावले, आणि घरी कुणीही येऊ शकते. ती निरागसपणे म्हणाली, बाबा, तुमच्याशिवाय कोण येणार? तिचा आवाज असा होता की जणू ती म्हणत होती की मी तिचे शरीर पाहू शकतो. माझे हृदय धडधडू लागले, पण मी घाई केली नाही. मी शांतपणाने म्हणालो, जशी तुझी इच्छा. आत्ता ती खोडकर मनस्थितीत होती. ती म्हणाली, बाबा, मला आईबद्दल काहीतरी सांगा. मी नकार दिला, पण तिने आग्रह धरला. ती म्हणाली, तुम्ही सांगेपर्यंत मी इथेच राहणार. मी हार मानली आणि म्हणालो, तुझी आई मला खूप आवडायची. तिला मी जे काही सांगायचो ते पाळायची. घरातील सर्व कामे करायची, माझ्या पायांना मालिश करायची आणि जेव्हा माझी पाठ दुखायची तेव्हा तीही करायची. ती लगेच म्हणाली, बाबा, मी तुमच्या पायांची मालिश करते. मी म्हणालो, नाही बाळा, असे करत नाहीत. मग ती म्हणाली, मग मला फक्त तुमच्या कमरेची मालिश करू द्या. मी म्हणालो, उद्या मालिश कर. ती होकार देत तिच्या खोलीत झोपायला गेली. शपथ घेऊन सांगतो, त्या रात्री मला माझ्या मुलीच्या लगेच हातात देऊ वाटू लागले होते, पण मी स्वतःला थांबवले. मी विचार केला, मी अजून थोडा वेळ थांबेन. त्या रात्रीनंतर सगळं बदललं. पुढचे काही दिवस शालू आणि माझ्यामध्ये एक विचित्र शांतता निर्माण झाला. तिने मुद्दाम मला टाळले. ती बहुतेक वेळ तिथेच असायची. कधी ती मला चहा बनवायची, कधी माझे कपडे इस्त्री करायची. तिची प्रत्येक हालचाल म्हणजे एक आडवा निमंत्रण होता. एके संध्याकाळी मी दुकानातून थकून परतलो. बाहेर पाऊस पडत होता आणि घरात फक्त आम्ही दोघेच होतो. मोलकरीण सुट्टीवर होती. शालूने मला जेवण बनवले होते, माझे आवडते आलू पराठे आणि दही. तिने एक पातळ ओला सलवार सूट घातला होता, जो पावसामुळे तिच्या शरीराला चिटकला होता. तिची आकृती स्पष्ट दिसत होती आणि तिने जाणून-बुजून दुपट्टा वगळला होता. जेवताना ती माझ्याकडे पाहत राहिली. मी म्हणालो, शालू, तू इतकी व्यस्त का असतेस? तूही थोडा आराम करायला हवा. ती हसत म्हणाली, बाबा, तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. मग मी तुमची काळजी का करू नये? तिच्या बोलण्यात एक विचित्र गोडवा होता. जेवणानंतर ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, बाबा, तुमची पाठ दुखत असेल ना? तुम्ही दिवसभर दुकानात उभे राहता. झोपा, मी मालिश करते. मी नकार दिला, पण तिने ऐकलं नाही. ती म्हणाली,
बाबा, तुम्ही म्हणला होता की मम्मी तुमच्या कमरेची मालिश करायची. आत्ता मी इथे आहे. मी बेडवर झोपलो. शालू माझ्या शेजारी बसली आणि माझ्या कमरेला मालिश करू लागली. तिचा स्पर्श उबदार होता आणि माझ्या शरीरात थरथर कापत होती. तिने हळूहळू तिचे हात माझ्या कमरेवर ठेवले. शालू घाबरून माझ्या जवळ आली. तिचे शरीर माझ्या छातीवर दाबले गेले. मी म्हणालो, शालू मला एक मेणबत्ती आण. ती म्हणाली, बाबा मला भीती वाटते. माझ्यासोबत चल. आम्ही दोघेही स्वयंपाकघराकडे गेलो. पण अंधारात तिचा हात माझ्या हातांवर आदळला. मेणबत्त्या पेटवून आम्ही खोलीत परतलो. आत्ता ती माझ्या शेजारी बसली होती. ती म्हणाली, बाबा आज रात्री मी तुमच्यासोबत झोपू का? पावसामुळे मला भीती वाटत आहे. माझे मन मला सांगत होते हे चुकीचं आहे, पण माझ्या शरीराला तिची उष्णता जाणवत होती. मी होकार दिला. ती माझ्या शेजारी बसली. मी झोपलो. तिचा सूट ओला असल्याने तिची त्वचा स्पष्ट जाणवत होती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचा चेहरा आणखी कामुक दिसत होता. मी म्हणालो, शालू कपडे बदल, नाहीतर तू आजारी पडशील. ती हसली आणि म्हणाली, बाबा आत्ता लपवण्यासारखे काय आहे? तुम्ही सर्व काही पाहिले आहे. हे ऐकून मी पूर्णपणे हादरलो. ती उठली आणि माझ्या समोर तिचा सूट काढू लागली. तिने हळूच तिच्या सलवाराचा दोरा उघडला. मी म्हणालो, शालू तू काय करत आहेस? ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, बाबा मला माहीत आहे की तुम्ही एकटे आहात. मम्मी गेल्यानंतर तुम्ही कधी कोणाशी बोललात का? मी तुम्हाला पाहिलेले नाही. मी तुमची मुलगी आहे, पण तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणे माझेही कर्तव्य आहे. तिच्या शब्दांनी माझे सर्व बंधने तोडली. मी तिला माझ्या मिठीत ओढले आणि ती माझ्यासोबत वाहू लागली. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर उबदार वाऱ्यासारखा जाणवत होता. मग अचानक दारावर ठोठावला. आम्ही दोघांनाही धक्का बसला. वीज अजूनही परत आली नव्हती आणि पाऊस जोरात सुरू होता. मी पटकन कपडे घातले आणि दार उघडले. शेजारच्या काकू पावसात भिजल्या होत्या आणि किराणा सामान मागायला आल्या होत्या. मी तिला पटकन किराणा सामान दिले आणि तिला निरोप दिला. शालूने तोपर्यंत तिचे कपडे नीट केले होते, पण तिचे कपडे अजूनही ओले होते. तिच्या डोळ्यात तीच भूक होती. मी दार बंद करताच ती पुन्हा माझ्याकडे आली. ती मला भेटण्यासाठी आतुर झाली. मग मी हळूहळू सुरुवात केली आणि तिने माझ्या बायकोची पूर्णपणे जागा घेतली. मित्रांनो, जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.